आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाचे कार्यकारी अभियंता 3 श्री अरुण बोरगावे साहेब, म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले मॅडम या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. मी म्हाडाचे मुख्य अभियंता 3 श्री आडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं. आणि महाराष्ट्रात पीएमएच्या अंतर्गत सध्या जे प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने घरकुल एकूण 10,61,503 टेनामेंटला मंजुरी दिलेली आहे. आणि आतापर्यंत एकूण घरं बांधून झालेले 1,40,217 आणि प्रगतीपथावर घरे आहे 3,32,273. त्याच्यापैकी कोकण मंडळाची जे आता स्मार्ट सिटी म्हणून नाही का हे करताय आपण, त्याच्यामध्ये पीएमआयच्या घराची म्हणजे सध्या प्रगती ईडब्ल्यूएसचे घर आहे 28,537 टेनामेंट म्हणजे चालू आहे आणि 88 टेनामेंट एलआयजीचे आहे, त्याचं काम चालू आहे. पीपीपी तर्फे जे प्रोजेक्ट राबवले जाते त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस ची संख्या आहे 42,457 टेनामेंटी आणि एलआयजीचं आहे ते 17,000 आहे. असे एकूण 59,457 टेनामेंटचं काम सध्या कोकण मंडळामध्ये चालू आहे. नाही पीपीपी मध्ये 17,000 नमस्कार, मी पर्टिक्युलर या राजविलेच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती सांगतोय. राजविलेचा जो प्रोजेक्ट आहे तो SLSC, SLSMC अशा काही कमिटीज आहेत शासनाच्या, त्या सगळ्यांची मंजुरी होऊन सुरुवात झालेली आहे. MOU केलेले आहे त्यांनी आमच्यासोबत आणि म्हाडावर MOU करून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत हा प्रोजेक्ट चालू आहे. तर त्याच्यामध्ये एकूण घर आहेत 75,981 घर आहेत. त्या 75,981 घरापैकी 44,000 घरं हा म्हाडाने जो काही रेट ठरवून दिलेला आहे शासनाच्या कमिटीने मांडणी केलेल्या त्या हिशोबाने 44,000 घरांची वितरण केलं जाणार आहे त्यांच्यामार्फत. त्यातले 27,000 घरं ईडब्ल्यूएसचे आहेत आणि 17,000 घरं ही एलआयजीची आहेत. 27,000 ईडब्ल्यूएस आणि दोन्हीची 22,50,000 आहे, कारण एरियामध्ये फारसा फरक नाही. किती एरिया कार्पेट चौरस सांगतो कार्पेट स्क्वेअर फुटात पाहिजे का तुम्हाला सांगतो. आणखी 325 स्क्वेअर फीट होईल याचा एलआयजीचा. ईडब्ल्यूएस नाही, ईडब्ल्यूएस तुम्हाला आधी सांगितलं होतं 306 ईडब्ल्यूएस आणि 325 एलआयजी. सबसिडी मिळणार आहे यामध्ये. केंद्र शासनाचे 1.5 लाख, राज्य शासनाचे 1 लाख अशी 2.5 लाख सबसिडी मिळणार आहे. काम सुरू आहे व्यवस्थित. आणि आता मी राजविलेच्या लोकांना त्या प्रोजेक्टचे जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन. We will run through the presentation. So basically, Suraksha Smart City is located in Vasai East, which is approximately 1.4 kilometer from the Vasai railway station. और ये जो प्रोजेक्ट है इट्स अ पब्लिक एडवाइजरी सर्विसेज LLP एंड माडा. और अभी जो नेक्स्ट सेक्शन, दिस इज द प्रोजेक्ट डिटेल्स इन ब्रीफ. 67,670 square meter. Location is in Vasai region and the approving authority is Vasai Virar City Municipal Corporation. FSI जो PMAY में है that is a additional FSI of 2.5 times against the basic one FSI which is available for the local corporation. And to achieve the volume जो हम लोग number of flats यहाँ पे propose कर रहे हैं which is in total approximately 76,000 tenements, 75,981 to be precise. And we are targeting to complete this project in 5 to 6 years. In order to complete this volume, we have also proposed to construct a factory for precast technology
so that we have the capability and the potential to develop and construct 20,000 tenements in a year. So this will assure with this latest technology the volume that we require and the quality that is required to deliver the quality housing. Total 75,981 houses में से 45,172 is the total tenements of EWS category. Out of 45,172, 27,000 tenements will be given at the predetermined rate, which has been determined by the MHADA and the relevant authorities. Total number of LIG tenements that we are proposing to construct is 30,829, and out of 30,829, 17,000 tenements we are going to allot at a predetermined rate, which is of 22,50,000. So EWS and LIG both number flats we are proposing to allot at 20 houses, and minimum 50% tenements has to be allotted at a predetermined rate. So if you see my total EWS tenements are 45,172, out of that 27,000 tenements है जिसका मेरा price cap है, I cannot sell beyond 22,50,000. The remaining houses are for commercial use and there is no cap. I can sell at a market rate. So the predetermined allotment. So it is a very transparent system and very similar to what currently MHADA, SEDCO and other corporations are using it. So we are doing it the same manner with same transparency. But MHADA is not involved in that actual allotment. No, MHADA is not. The responsibility to allot is remains with the developer. But 22,50,000. So what will be the total cost of the entire project? We'll come to that, sir, once we finish the presentation. Okay. Able to construct is EWS and LIG category units in the Pradhan Mantri Awas Yojana. Out of that, minimum 35% tenements has to be of EWS category and remaining can be LIG. There is a income criteria. There is basically to determine the beneficiaries. There are multiple criteria. Out of that, one of the criteria is the income criteria. So to be eligible under EWS category, the household income, annual income has to be less than 3 lakh rupees. To be eligible in LIG category, household income has to be, annual income has to be 3 lakh and 1 rupee to 6 lakh rupees. So that is the eligibility criteria with respect to income. And there is area category as well. So EWS has to be up to 30 square meter carpet area and LIG can be between 30.01 to 60 square meter carpet area. That is how it is defined. With Konkan Board MHADA, which is for the public-private partnership, which is already executed and in place. The base price, as we have been discussing, of 22,50,000 is per tenement, 1 BHK tenement. So EWS and LIG, both what we are constructing is 1 BHK tenement and offering at 22,50,000. The benefits under the PMAY scheme, the main benefits, one is cash subsidy of 2.5 lakh rupees, which is divided by, contributed by both state and center. Central contribution is 1,50,000 per tenement and state contribution is 1 lakh rupees. So effective price of the flat will be 20 lakhs. 22,50,000 minus the 2,50,000 subsidy. So effective price to the customers will be 20 lakh rupees. Subsidies available only for EWS. For LIG category units, there is no subsidy that is available. So LIG category flats will be sold at 22,50,000 and EWS after subsidy will be at 20 lakh rupees. Sir, but they can avail CLSS facility. Yes, CLSS facility if it's available. CLSS is credit link subsidy, which is directly available from the banks, which they can avail. Second benefit of the scheme is that stamp duty that is applicable is only 1,000 rupees per tenement. So against conventional 5% stamp duty, what is applicable is 1,000 rupees stamp duty for both EWS and LIG category eligible beneficiaries. Project is in the corporation limit of Vasai Virar City Municipal Corporation,
and hence the project is approved and CC is currently we are going to develop in phase wise manner. So currently we have taken the CC for phase 1. It is registered with Maharera as Suraksha Smart City phase 1, and the number of units that we have offered in phase 1 is 7,423, and all of them of EWS category, जिसका आज के तारीख में ऑलरेडी कंस्ट्रक्शन का काम शुरू है, and we have already started offering this flats since 2021. So this is one of the creatives and hoardings that we have prepared and we've been using as a marketing material. So if we see, we are highlighting it as a 19,99,999 rupees for the flat, and currently what we are offering is 2,500 flats, which will be offered to the lottery system. At site we currently have the sales office, and we have also prepared a show flat and a sample flat, which is available for viewing. This is what we are proposing to give to them. So these are just actual pictures of the show flat that is prepared on site. Next. So this again, as we have been discussing, this is the lottery page where people can log in, and the website for lottery is lottery.suraksha.smartcity.com. तो लोगों को ये वेबसाइट पे ही जाना है, और only and only online applications are accepted and people have to use this process. हम साइट पे भी we have kept few executives, we have call center set up, we have sales executive at site. So people who have any query with respect to online application or with respect to project, we can address them through call center or through a site sales executive at the site. जो मार्क किया हुआ है, that is the location of our project, and if you see, it is very close to Vasai station. It's only 1.4 kilometers from Vasai East railway station. So this again is another image of the layout. Vishal, if you can show 3 entry exit points. So there are 3 entry exit points in the location. The one which we see in the bottom is from the Vasai station, which I have repeatedly been saying is 1.4 kilometers from the station. Then the next entry is from the Naigaon, where we have shown towards Naigaon. So from Naigaon village, if you want to come, that is the another entry exit point. And on the top, if we see towards NH48, so that is an access point from the highway. So if people who are wanting to come from a highway, that is the entry exit point for the layout. And the area that is highlighted are 10 buildings which are currently registered in RERA and which we are offering for sale. And if we see this layout, there are lot of other areas which you can see are green, pink, red in color. So those are basically the DP reservations. So out of 14,67,000 square meter, in total we have DP reservations of 2,57,936 square meter, which is excluding the road, and road DP reservation is 2,16,000. So if we see out of 1467, approximately 1/3 of the land is covered under DP reservation, and all the amenities like administration office, bus terminal, community center, college, drama theatre, garden, health center, hospital, high school, market and shopping center. This is the actual Google image which you can see the construction activity that is ongoing for phase 1 work. These are just the few pictures which are taken as well, it's very recent, it's taken yesterday and today. So this is the precast factory that we are developing in the layout. The precast factory is spread over 60,000 square meter, approximately 15 acre of land, which, as I said, has the potential to assist us to construct 20,000 tenements in a year, which will be ready by the year end. This is another photograph of the factory center.
This is the on the left hand side is the basically the access road from the Vasai station to the layout, and on the right hand side is the concrete road is within the layout which we have already constructed and developed. So out of 2,16,000 square meters, we have already constructed 1,81,000 square meter of road, which is existing within the layout. People who have already paid the own contribution to us, almost 50% of them have already got loan sanctions, and rest of the loan sanctions are still in process. So when I say 50%, and even if you go back to 2019, where CIDCO had done some allotments in the Navi Mumbai area, even there the cost was 24,99,000 for certain EWS units, where loans were done by the financial institutions. So there is a lot of support from the financial institutions that we are already receiving, because many of these banks and other HFCs, now they have a dedicated team focusing towards affordable housing, because there is a lot of demand in this sector. So that is what is helping us also to push these cases with these institutions. But where did the booking start in the first place for you to get loans? And second is, because of all this, NBFC. Just to give you an update, हमारी पहली लॉटरी 7 अक्टूबर से शुरू हुई थी. So अक्टूबर टू नवंबर पीरियड में 45 डेज का लॉटरी पीरियड हुआ, जहाँ पे लॉटरी पीरियड होने के बाद जो हमारा वेरिफिकेशन प्रोसीजर है PMAY का, जहाँ पे हम सारे डॉक्यूमेंट्स टू वेरीफाई द बेनिफिशियरी वी डू दैट, एंड वंस द वेरिफिकेशन इज डन and the beneficiary details are uploaded in PMAY portal, the beneficiary code is generated. After that we start making allotments. In this period, from when the verification is completed to the beneficiary code is generated, we dedicate that time parallelly for getting the home loans done for these customers. And maybe to your surprise, there are all the major banks who have given sanctions to multiple customers, ranging from HDFC to ICICI to various other institutions which are renowned. And all these, as I mentioned earlier, also all these institutions have their own which is dedicated towards affordable housing, and similarly other institutions. अभी कितने घर के लोन आपको हमने अक्टूबर नवंबर में 2000 घरों की लॉटरी अनाउंस की थी, जहाँ पे हमें 4,570 एप्लीकेशंस आए हैं EWS के, and out of that almost around 1,500 beneficiaries have paid their own contribution also. ये रजिस्ट्रेशन ongoing है और रजिस्ट्रेशन अभी इस महीने के एंड तक शुरू हो जाएंगे. कितना पैसा लेते किसी का अपील करने का स्टार्ट में कितना पैसा लेते आप? 10%. 10% is the own contribution minimum required for the registration to be done. That is according to the stage by stage. Yeah, we have a construction linked payment schedule wherein our first installment is 10%. आप वो टाइम में कितना लेते हैं? It is just 5,000 rupees the EMD that we take and 750 rupees processing fee. So 5,750. इसमें कैंसिल कर देते हैं तो हमको रिफंड हो जाता है. इसमें उसका अलग से ले रहे हैं क्या पार्किंग? और पार्किंग का अलग नहीं, से बहुत सारे And as per the guidelines of the RERA and the PMAY, we will be allotting the parking. मैं पूछूं उसके लिए तो RERA का गाइडलाइन है, जो ओपन टू स्काई है, we cannot charge anything, will not be charging for that, which is covered under still that we are eligible to sell. However, हमने अभी तक वो पार्किंग का कुछ भी बुकिंग नहीं शुरू किया है, ना किसी को हमने अलॉट किया, ना किसी से पैसा लिया है. It's a provision that we can sell the parking. उसमें पार्किंग है, पार्किंग का बाकी नहीं ना. Sorry, पार्किंग है ही नहीं ना उसके अंदर. पार्किंग है. बनाया गया तो पार्किंग. Since MHADA is not involved except the nodal agency, माझ्या पत्नीच्या नावावर कस्टम बेसिक KYC है वो सारा होता है. उसके अलावा उनके इनकम डॉक्यूमेंट्स कलेक्ट किए जाते हैं और उसके अलावा सेल्फ एफिडेविट होता है कस्टमर का, वेयर जहाँ पे डिक्लेरेशन होता है इनकम का और ओनरशिप ऑफ हाउस दैट दे डू नॉट हैव एनी हाउस अक्रॉस इंडिया, एनी पक्का dwelling unit in the ownership of their own household. All these documents are collected, verified from our end first. Then all these documents are submitted to the ULB, which is BBC and CS in our case. वहाँ पे जाने के बाद स्क्रूटिनी होने के बाद वो लोग अपलोड करते हैं PMAY पोर्टल में, और PMAY के पोर्टल में जाने के बाद बेनिफिशियरी को.
So this is the whole process where two-step verification process. What is the market rate there you are selling? The regular one. Any how much? So largely the 1 BHK over there average cost is around 34 to 35 lakhs. जिनका That saving is there because if you go for EMI. Correct. Correct. इतनी आप बात करें। नंबर ऑफ घर वो 25.5 लाख. नहीं पूरा नहीं, इस तरह का entire cost of the entire 300 crore कितना सबका मिलकर कुछ तो लगेगा ना कितना होगा Sir, if we consider 22 lakh 50,000 as a price across all the units for just for base sake, then we just multiply the number of tenements into 22 lakh 50,000. लेकिन सर ये पूरे प्रोजेक्ट का कॉस्ट में क्या है कि एक है कि हमारा जो माडा कंपोनेंट है, जो PMAY कंपोनेंट है, वो मेरी इन्वेंट्री फिक्स्ड है. जो दूसरी इन्वेंट्री है, जो मेरी फ्री सेल इन्वेंट्री है, रेगुलर मार्केट में मैं बेच सकता हूँ, उसमें सर डिमांड और रिक्वायरमेंट के हिसाब से आगे हम जो यूनिट्स बनाएंगे उसमें शायद चेंजेस आ सकते हैं. तो आज हमने जो सोचा है जरूरी नहीं हो कि कल भी वो वैलिड हो, तो आगे जाके हमारी जो नई परमिशन है वो किस तरह से लोन का प्रोसेस करते हैं आप? लोन प्रोसेस कैसा होगा? उनका लोन प्रोसेस कैसे? लोन प्रोसेस में ऐसा है सर कि एक तो है आपका रेगुलर लोन प्रोसेस के हिसाब से सारे डॉक्यूमेंट्स लिए जाते हैं. जिनकी एलिजिबिलिटी आ जाती है उनको तो और खुद के क्रेडिट पॉलिसी के दायरे में रख के वो लोग दुसरा पुणेमध्ये आहे, भंडारलीमध्ये आहे, मोठेघर आणि पालघर घरातला वसई घरात हे गिरणी कामगारांना एकूणच घर आहे. राज्यभर किती असते सांगतो कोकण मंडळाचे रिझल्ट आहे महाराष्ट्रात कसं सांगतो. महाराष्ट्रामध्ये आपण नाही का जे बांधतोय ना ते 10 लाख 65,503 युनिट बांधताय. 10 लाख 10,61,503 युनिट बांधताय टोटल. आणि किती 40,217 युनिट कंप्लीट झाले. 1,40,217 युनिट कंप्लीट झालेले आहे. 3,32,273 युनिट नाही का प्रोग्रेस मध्ये आहे. साहेब एक सांगा, ही घरं आम्ही ॲडव्हर्टाईज काढली होती. भंडारली पूर्ण रिस्पॉन्स मिळाला आहे. भंडारलीला कोटेकरलाही 100% डिमांड आहे आम्हाला. शिरडोन आणि फणीमध्ये काही घरं शिल्लक राहत आहेत, त्याची परत ॲडव्हर्टाईज काढत आहे. ही सगळी घरं महाराष्ट्राची आहेत. जे असे नाही एक अवेअरनेस व्हावा आणि ही लोकांसाठी घरांचे लोकांना समजावं हा त्यातला उद्देश आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची, म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट 1.5 लाख रुपये त्यात हे देते आणि स्टेट गव्हर्नमेंट पर टेनमेंट 1 लाख रुपये देते. मराठी अडीच लाखाच्या एका सेंटरमध्ये हां घराची जी कॉस्ट आहे त्याची ती आणखी खाली होऊ शकते का? आता ती जी काही कॉस्ट असते ना ती एस्टिमेटेड कॉस्ट असते त्याच्या हिशोबाने होतं ना. ईडब्ल्यूएसला 22.5 लाख रुपये कसं काय? व्हिडिओ कसा होता प्रश्न तो आहे ना. आणि तिकडे आजूबाजूला 19 लाख चालू आहे, 18 लाख चालू ते सांगतो कसं आहे की त्या प्रोजेक्टमध्ये किती मजल्याची इमारत आहे, 2 स्टोरी केल्या तर कमी होऊ शकतो, पण FSI कमी व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे ती कॉस्ट वाढत नाही. बाकीच्या फॅसिलिटीज आहेत. जर म्हणतात मगाशी मुद्दा काढला तो अगदी बरोबर आहे की त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च फक्त प्रश्न आहे. मेंटेनन्स नाही. 3 लाख पगार म्हणजे महिन्याचा पगार झाला 25,000. सांगतो त्यात पण जो हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये CPBचा हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण नाही का 42,457 घराचं नाही का EWSचं काम करत आहे आणि 17,000 LIGचं काम करत आहे. तर या प्रोजेक्टमध्ये म्हणजे जमीन आहे ना सगळी म्हणजे त्यांचीच आहे, म्हणजे लंगावची आणि 6 प्रोजेक्ट राबवण्यात येतो. त्याच्यात म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 3 येतात. त्यामध्ये बिल्डर मी स्वतः कोण नाही का सगळं करत आहे. किती पण नाही का फक्त सबसिडी देणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 1 लाख आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे 1.5 लाख आहे. ही सबसिडी त्यांना भेटणार आहे. त्यांच्या या प्रोजेक्टची किंमत 22,50,000 आहे. त्याच्यामध्ये EWS स्कीमलाच फक्त सबसिडी आहे. LIGला सबसिडी भेटणार नाही आहे. असा हा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये विविध नाही का म्हणजे आरक्षण सुद्धा नाही का लागू करण्यात आलेलं आहे, म्हणजे ठेवलेले आहे आणि त्याचा बेनिफिट नाही का इथं राहणाऱ्या रहिवाशांना नक्की भेटेल. म्हणजे हा प्रोजेक्ट सुंदर आहे. लोकांनी नाही का बुकिंग करावं ही अपेक्षा. माडा कसं असोसिएट आहे या प्रकल्पासोबत? नाही म्हाडाची जबाबदारी आहे ना, म्हणजे नोडल एजन्सी म्हणून नाही का ही जबाबदारी आहे ती म्हाडाने स्वीकारलेली आहे. त्या अनुषंगाने ते काम करतात.
म्हणजे म्हाडाला या अंतर्गत काही बेनिफिट नाही आहे पण नोडल एजन्सी म्हणून काम करावं लागेल